मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दाभोळकरांबाबत बोलताना भावुक झालेत। आपला आणि डॉक्टरांचा स्नेह शब्दांच्या पलीकडचा अशी सपकाळांनी प्रतिक्रिया दिली आहे। दाभोळकरांचं जाणं अस्वस्थ करणारं असं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला, संत परंपरेला विवेकाच्या वाटेवरून घेऊन जाण्याचं काम हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अत्यंत कटिबद्धतेच्या अनुषंगाने केलं। त्यांना केवळ अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एकमेव कामातून पाहणं हे अन्यायकारक ठरेल। त्यांचा एकंदरीत संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्याची धडपड आणि विवेक पुरोगामित्वाचा आग्रहाची व्यासंगता ही खूप व्यापक स्वरूपाची होती। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। विद्यार्थी संवादासाठी अमित ठाकरेंचा आज कल्याण डोंबिवली दौरा आहे। विविध महाविद्यालयात मनविसे युनिटचं उद्घाटन करण्यात येत आहे। डोंबिवली शहरातील प्रगती कॉलेज, पेंढरकर कॉलेज, कल्याणमधील साकेत कॉलेज आणि बिर्ला कॉलेज इथं भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, रोजगाराच्या संधी, विद्यार्थी हिताचे विविध प्रश्न तसेच युवकांच्या अपेक्षा आणि भूमिका याबाबत विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधलाय। एक पॅच कॉन्क्रीटचा होता, एक काहीतरी डांबराचा होता आणि त्याच्यामध्येच कुठेतरी पेवर ब्लॉक होता। हे रस्त्याच्या मध्ये अशा रस्ता कसा बनवू शकतात बनवताना? आणि इकडे मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांचा मुलगाच आहे ना खासदार, आमदार कोण आहे? यांना प्रश्न विचारले पाहिजे। रस्त्यांवरचे खड्डे नाही, जेन झी जेन अल्फा इथपर्यंत आपण मर्यादित ठेवू नका। हे आम्हाला सगळ्यांना त्रास होतो खड्ड्यांचा। खड्ड्यात लोक पडून वर्षाला मरतायत दररोज। ट्रेनमध्ये दरवाजे नाहीत म्हणून ऑन अन ऍव्हरेज 8 लोक मरतायत। आपण ह्या गोष्टींकडे बघणार आहोत का फक्त आपण उगाच आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात आपण मग्न राहणार आहोत? खूप विचित्र परिस्थिती आहे। तर अमरावतीच्या मेळघाटमधील आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण, महर्षी पब्लिक स्कूलच्या मेसला टाळं ठोकण्यात आलंय। अन्न व औषध प्रशासनाकडून मेस बंदचे आदेश देण्यात आलेत। शाळेच्या मेससाठी वापरण्यात येणारं साहित्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आलंय। अमरावतीमध्ये बऱ्याच वसतिगृहांची, आदिवासी शाळांची, समाज कल्याण हॉस्टेल्सची तपासणी आपण हाताशी घेतलेली आहे। याच्यामध्ये परवा दिवशी महर्षी पब्लिक स्कूलचा परवाना नसल्यामुळे त्यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिलेली आहे आणि अशाच यापुढे आपल्या कारवाया समाज कल्याण हॉस्टेल्सच्या, आदिवासी हॉस्टेलच्या सुरू राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।